नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। बिझनेस लॉ मध्ये आपण डिस्कस करत आहोत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881। अर्थात या ठिकाणी आपण पाहत आहोत चलनक्षम दस्तऐवजांचा कायदा 1881 आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की चलनक्षम दस्तऐवज म्हणजे तीन महत्त्वाच्या गोष्टी। नंबर 1 म्हणजे प्रॉमिसरी नोट, ज्याला आपण वचन चिठ्ठी असं म्हणतो सेक्शन 4 मध्ये। दुसरं म्हणजे या ठिकाणी आहे आपलं बिल ऑफ एक्सचेंज, ज्याला विनिमय विपत्र किंवा हुंडी असं म्हणतात, ते आहे सेक्शन 5 मध्ये। आणि तिसरं काय आहे चेक किंवा धनादेश सेक्शन, ते किती आहे मित्रांनो 6 मध्ये। ओके, सो सेक्शन 4, 5 आणि 6 असं आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायचं आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढे जाऊयात आणि काय बघणार आहोत, तर आज आपण जे काही आपल्याला पॉईंट डिस्कस करायचे आहेत तर ते आहेत बघा टाइप्स ऑफ चेक। चेकचे टाइप्स या ठिकाणी आपण बघणार आहोत। ओके, त्याच्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत क्रॉसिंग ऑफ चेक्स, म्हणजेच धनादेशाचं रेखांकन करणं। तिसरा पॉईंट आपण बघणार आहोत डिसऑनर ऑफ एनआय। एनआय स्टँड्स फॉर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट। चलनक्षम दस्तऐवजांचं अनादरण म्हणजे काय आणि चलनक्षम दस्तऐवजांचं अनादर कोणत्या पद्धतीने होतं किंवा कोणत्या मार्गाने होतं ते आपण बघणार आहोत। त्यानंतर आपण बघणार आहोत इफेक्ट्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे अनादर झालं तर त्याचे परिणाम काय होतात। आणि त्यानंतर आपण बघणार आहोत नोटीस ऑफ डिसऑनर। डिसऑनर झाल्याबद्दल काय दिले पाहिजे, संबंधित पक्षाने नोटीस दिली पाहिजे। ओके, सो चेक कोणत्या प्रकारचे आहेत। रेखांकनाच्या आधारावर ऑन द बेसिस ऑफ क्रॉसिंग चेकचे साधारणतः दोन प्रकार पडतात। नंबर 1 म्हणजे साधा धनादेश, म्हणजे ज्याला आपण ओपन चेक असं म्हणतो, आणि दुसरा आहे मित्रांनो रेखांकित धनादेश, ज्याला क्रॉस चेक असं म्हणतात। तर दोन महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे ओपन चेक, दुसरा म्हणजे काय रे क्रॉस चेक। सो ओपन चेक आणि क्रॉस चेक, त्यामध्ये आता आपण या ठिकाणी बघूयात पहिल्यांदा ओपन चेक कशाला म्हणायचं। साधा धनादेश म्हणजे नेमकं काय। ओपन चेक बघा मित्रांनो, सामान्यपणे ज्या धनादेशाचे पैसे बँकेच्या काउंटरवर मिळू शकतात, बँकेच्या काउंटरवर मिळू शकतात त्या धनादेशाला काय म्हणायचं, साधा धनादेश असं म्हणायचं। साधा धनादेश आदेश धनादेश किंवा वाहक धनादेश असू शकतो। साधा धनादेश हा काय असू शकतो, आदेश धनादेश म्हणजे ऑर्डर चेक असू शकतो किंवा तो कोणता चेक असू शकतो, बिअरर चेक असू शकतो। म्हणजेच जो काही चेक आहे तो चेक घेऊन संबंधित त्याचा प्राप्तकर्ता बँकेमध्ये गेला, बँकेच्या काउंटरवर गेला आणि काउंटरवरच त्याला काय मिळतात, त्याचे पैसे मिळतात। काउंटरवरच त्याला काय मिळतात, त्याचे पैसे मिळतात। मग अशा चेकवर संबंधित व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं किंवा नाव लिहिलेलं नसतं। जर नाव लिहिलेलं नसेल तर जो कोणी व्यक्ती तो चेक घेऊन जाईल तो असतो त्याचा बिअरर म्हणजे वाहक, त्याला त्याचे पैसे मिळतात। ज्या व्यक्तीचं नाव लिहिलं असेल, ऑर्डर असेल तर त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं असतं, परंतु त्याचे सुद्धा पैसे कसे मिळतात रे, त्या काउंटरवर मिळतात। म्हणून त्याला काय म्हणायचं, ओपन चेक, ज्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही तो ओपन। अ चेक विच कॅन बी प्रेझेंटेड टू द बँकर। बँकर म्हणजे कोण, ज्या बँकेला त्या ठिकाणी चेक दिला आहे, SBI असेल, HDFC असेल, ही सगळे कोण असतील, बँकर असतील। ओके, अँड कॅन बी पेड ॲट द काउंटर। ॲट द काय रे, काउंटर महत्त्वाचा शब्द आहे, ॲट द काउंटर। ओपन चेकचे पैसे कुठे मिळतात, ॲट द काउंटरला मिळतात। ओके, ऑफ द बँक इज कॉल्ड ॲन ओपन चेक। इफ द ड्रॉवर लॉसेस अँड ओपन चेक, जर ओपन चेक लॉस झाला म्हणजे गहाळ झाला तर काय होणार, द फाइंडर ऑफ इट मे गो टू द बँक अँड गेट पेमेंट अनलेस इट्स पेमेंट हॅज बीन स्टॉप्ड। ज्याला कोणाला तो ओपन चेक सापडला असेल, बिअरर चेक सापडला असेल, ती व्यक्ती काय करू शकते, ती व्यक्ती बँकेमध्ये जाऊन त्या धनादेशाचे पैसे मिळवू शकते, प्राप्त करू शकते। ओके, जर मेकरने, धनादेशाच्या आदेशकाने जर तसा बँकेला आदेश दिला नाही की माझा चेक गहाळ झालेला आहे, त्याच्यामुळे येणारं पेमेंट काही असेल क्लिअरिंगसाठी तर ते थांबवा, असा आदेश जर देत नसेल तर जो कोणी चेक घेऊन येईल त्याला काय मिळेल, त्याचं या ठिकाणी पैसे प्राप्त होतील। ओके,
सो नेक्स्ट बघूयात आपण आता दुसरा आहे मित्रांनो रेखांकित धनादेश. दुसरं काय आहे रेखांकित धनादेश. आता पहिलं काय बघितलं आपण ओपन चेक. आता हा कोणता चेक आहे क्रॉस चेक. धनादेशाचं काय करतात इथं रेखांकन केलं जातं, त्याच्यावर क्रॉसिंग केलं जातं. क्रॉसिंग करणं म्हणजेच काय तर चेकवर अशा दोन तिरप्या रेषा दोन समांतर तिरप्या रेषा ओढल्या जातात तेव्हा त्याला काय म्हणायचं क्रॉसिंग ऑफ चेक असं म्हणायचं. रेखांकित धनादेश नेमकं काय आहे बघा तर वाहक धनादेशातील धोका दूर करण्याच्या दृष्टीने त्याचं काय केलं जातं रे रेखांकन केलं जातं. वाहक धनादेशामध्ये नेमका काय धोका आहे तर तो धनादेश जर गहाळ झाला ज्या व्यक्तीला तो सापडेल ती व्यक्ती बँकेमध्ये जाऊन परस्पर पैसे त्याचे मिळवू शकते. हा महत्त्वाचा धोका कशामध्ये पाहायला मिळतो आपल्याला वाहक धनादेशामध्ये पाहायला मिळतो. म्हणून वाहक धनादेशातील हा धोका दूर करण्यासाठी काय केलं जातं क्रॉसिंग केलं जातं चेकचं. ओके मग बघा रेखांकित धनादेशाचे पैसे बँकेच्या काउंटरवर मिळत नाही. बँकेच्या काउंटरवर मिळत नाही क्रॉस चेक जर असेल तर. ज्या व्यक्तीच्या नावाने रेखांकित धनादेश काढला असेल त्याच व्यक्तीच्या खात्यात कशामध्ये खात्यात त्याचे पैसे जमा होतात काउंटरवर मिळत नाही. त्यामुळे रेखांकित धनादेश हरवला किंवा चोरीला गेला त्याचे पैसे दुसऱ्या व्यक्तीस मिळण्याची भीती नसते कारण तो काय असतो क्रॉसिंग असतो. तर धनादेशाचे रेखांकन करण्यासाठी काय करावं लागेल त्यावर दोन समांतर तिरप्या रेषा काढाव्या लागतील. ओके सो when a check bears across its face two parallel transverse म्हणजे तिरप्या रेषा ओके the check is said to be crossed. तेव्हा त्याला काय म्हणायचं चेक कसा आहे क्रॉस्ड आहे. the lines are usually drawn on the left hand top corner. सर्वसाधारणपणे चेकच्या डाव्या साईडला सगळ्यात वरच्या कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीचं क्रॉसिंग केलं जातं. बट मे बी ड्रॉन एनिवेअर नॉट नेसेसरी डाव्या साईडलाच केलं पाहिजे परंतु तो नियम आहे समजा एक संकेत आहे परंपरा आहे परंतु या व्यतिरिक्त दुसऱ्या साईडलाही त्याचं क्रॉसिंग होऊ शकतं. ओके नेक्स्ट सो व्हॉट इज नेक्स्ट क्रॉसिंग ऑफ चेक. धनादेशाचं रेखांकन ते आपण या ठिकाणी बघितलं. क्रॉसिंग ऑफ चेक मीन्स व्हॉट अँड इन्स्ट्रक्शन टू द ड्रॉवी दॅट इज द पेइंग बँक. ड्रॉवी कोण आहे या केसमध्ये चेकच्या केसमध्ये ड्रॉवी म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी कोण असतो आज्ञार्थी ज्याच्यावर आज्ञा काढलेली असते जो आज्ञेचं पालन करणारा असतो. तर चेकच्या केसमध्ये ड्रॉवी ही नेहमी कोण असते रे पेइंग बँक असते कारण चेक हा नेहमी बँकेवरच काढला जातो. सो क्रॉसिंग ऑफ चेक मीन्स अन इन्स्ट्रक्शन एक सूचना आहे टू द ड्रॉवी दॅट इज द पेइंग बँक दॅट द पेमेंट इज नॉट टू बी मेड ॲट द काउंटर बट थ्रू अ बँक. ओके काउंटरवर पैसे द्यायचे नाही तर ते खात्यामध्ये जमा करून द्यायचे आहेत. सो अ क्रॉसिंग इज अ वॉर्निंग. काय आहे क्रॉसिंग एक प्रकारे वॉर्निंग आहे टू द बँक नॉट टू मेक पेमेंट ऑफ द क्रॉसेस चेक ओव्हर द काउंटर. क्रॉसिंग ऑपरेट्स ॲज अ कॉशन्स टू द पेइंग बँकर. ओके तर धनादेशाचं रेखांकन म्हणजेच नेमकं काय ते आपण या ठिकाणी बघितलं. वाहक धनादेशातील धोका दूर करण्याच्या दृष्टीने त्याचं रेखांकन केलं जातं. पैसे कुठं मिळतात मित्रांनो काउंटरवर मिळतात का त्याचे रेखांकित धनादेशाचे तर नाही काउंटरवर मिळत नाही. आणि त्यामुळे असा रेखांकित धनादेश जरी हरवला तरी त्याचे पैसे दुसऱ्या व्यक्तीला मिळण्याची भीती या ठिकाणी नसते. आणि रेखांकन करण्यासाठी दोन समांतर तिरप्या रेषा काढाव्या लागतात. सो टाइप्स ऑफ क्रॉसिंग. आता या ठिकाणी आपण क्रॉसिंगचे प्रकार बघत आहोत. कोणकोणत्या प्रकारे क्रॉसिंग केलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं जे आहे ते म्हणजे जनरल क्रॉसिंग. त्याला साधारण रेखांकन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात साधारण रेखांकन असं म्हणतात. ज्यावेळी धनादेशावर फक्त दोन तिरप्या समांतर रेषा ओढलेल्या असतात त्यालाच काय म्हणायचं साधारण रेखांकन असं म्हणायचं किंवा जनरल क्रॉसिंग असं म्हणायचं. साधारण रेखांकनात धनादेशावरील दोन तिरप्या रेषांमध्ये अँड को किंवा नॉट निगोशिएबल अशी संक्षिप्त अक्षरे लिहिलेली असतात. अँड को म्हणजे काय समजा ABC अँड कंपनी अशा पद्धतीने. ओके सो
where a check bears across its face two parallel transverse line without any words or with words, and company or and not a negotiable return in between these two parallel lines, it is called general crossing. त्याला काय म्हणायचं? जनरल क्रॉसिंग असं म्हणायचं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघू शकतो स्पेसिमन ऑफ जनरल क्रॉसिंग कसं आहे मित्रांनो. तर हे नंबर 1 बघा. नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर अशा पद्धतीने दोन समांतर तिरप्या रेषा काढलेल्या आहेत. ओके, दोन समांतर तिरप्या रेषा काढलेल्या आहेत. हे कशाचं उदाहरण आहे? जनरल क्रॉसिंग. किंवा नंबर 2 हे सुद्धा कशाचं आहे? दोन समांतर आडव्या ज्या काही तिरप्या रेषा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये रिकामी जागा अँड कंपनी असं लिहिलेलं आहे, किंवा अकाउंट पेई असं लिहिलेलं आहे, किंवा नॉट निगोशिएबल असं लिहिलेलं आहे. तर याला काय म्हणायचं? जनरल क्रॉसिंग असं म्हणायचं. दुसरं काय आहे? दुसरं आहे स्पेशल क्रॉसिंग. दुसरं कोणतं आहे? स्पेशल क्रॉसिंग. आता याचा अर्थ काय? ज्यावेळी तिरप्या दोन समांतर रेषांमध्ये एखाद्या बँकेचे नाव, कोणाचं नाव रे? एखाद्या विशिष्ट बँकेचं नाव लिहिलेलं असतं, एखाद्या विशिष्ट बँकेचं नाव लिहिलेलं असतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं? स्पेशल क्रॉसिंग असं म्हणायचं. तेव्हा त्याला विशेष रेखांकन असं म्हणायचं. विशेष रेखांकनामुळे संबंधित धनादेशाचे पैसे रेखांकनात लिहिलेल्या बँकेला दिले जातात, म्हणून त्या बँकेत ग्राहकाचे खाते असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. व्हेअर द लाईन्स ऑफ क्रॉसिंग बियर्स द नेम ऑफ अ बँकर. ओके, नेम ऑफ अ बँकर either with or without any additional words, the effect is that its payment can be obtained only through a particular banker whose name appears between the lines. म्हणजे आता याचं उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं? या ठिकाणी स्पेशल क्रॉसिंग जे आहे, या स्पेशल क्रॉसिंगचं उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी दोन समांतर तिरप्या रेषा आहेत आणि इथं लिहिलं की बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया म्हणजेच या धनादेशाचे पैसे फक्त कुठं मिळतील? फक्त बँक ऑफ इंडियामध्येच मिळतील. किंवा दुसरं काय आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट पेई, किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया नॉट निगोशिएबल. मग आता ज्या व्यक्तीचं अकाउंट त्या बँकेत नसेल तर त्या व्यक्तीनं काय करायचं? तर त्या व्यक्तीने त्या बँकेमध्येच द्यायचा तो चेक, आणि मग त्या व्यक्तीचं ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल त्या बँकेमध्ये ते काय होणार? क्लिअरिंग होणार. ओके, मग त्याला काही वेळ जाईल, समजा एक 8-10 दिवस वाटेवर. तर अशा पद्धतीने स्पेशल क्रॉसिंगमध्ये लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये काय आहे? विशिष्ट बँकेचं नाव लिहिलेलं असतं. त्यानंतर मित्रांनो आहे अकाउंट पेई क्रॉसिंग. अकाउंट पेई क्रॉसिंग म्हणजेच काय? बघा, या ठिकाणी मध्ये काय शब्द लिहिला जातो? दोन समांतर तिरप्या आडव्या रेषांमध्ये अकाउंट पेई हा शब्द लिहिला जातो, किंवा अकाउंट पेई ओनली असा शब्द लिहिला जातो. सो these words are added to the general or special crossing. It is called restrictive crossing. The effect of account payee crossing is that the banker is supposed to collect the check on behalf of that payee only. Okay, that payee only whose name appears on the face of the check. म्हणजेच याचाच अर्थ असा ही आपल्याला पाहायला मिळतो की अगोदरचं जे आपण जनरल क्रॉसिंग बघितलेलं आहे ते जनरल क्रॉसिंग आणि अकाउंट पे क्रॉसिंग हे जवळपास सारखेच आहेत. फरक फक्त एवढाच आहे की जनरल क्रॉसिंग हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये मेन्शन केलेलं आहे, परंतु अकाउंट पेई क्रॉसिंग हे काही मेन्शन केलेलं नाही आहे. वेगळा काहीही फरक या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. सो स्पेसिमन आपण या ठिकाणी बघू शकता. अकाउंट पेई ओनली हा आपला काय या ठिकाणी चेक आहे, आणि इथे डाव्या साईडला सगळ्यात वरच्या बाजूला दोन आडव्या रेषा आहेत, म्हणजेच कोणत्या? तिरप्या रेषा आहेत, आणि मध्ये काय लिहिलं रे? मध्ये लिहिलं या ठिकाणी अकाउंट पेई ओनली. अकाउंट पेई ओनली. मग कोणाला? समजा इथे राजकुमारचं नाव लिहिलेलं आहे, मग राजकुमारला ते काय या ठिकाणी राजकुमारच्या अकाउंटमध्ये ते काय होणार आहे? जमा होणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने चेकचा फॉर्मॅट आपण या ठिकाणी ऑलरेडीच बघितलेला आहे. पुढे जाऊयात आपण. पुढे काय आहे? पुढे आहे बघा नॉट निगोशिएबल क्रॉसिंग. कोणतं क्रॉसिंग? नॉट निगोशिएबल क्रॉसिंग.
आता नॉट निगोशिएबल क्रॉसिंग म्हणजे नेमकं काय? निगोशिएबलचा अर्थ आपण बघितला होता. निगोशिएबल म्हणजे हस्तांतरणीय किंवा चलनक्षम, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे आणि कितीही वेळा ट्रान्सफर होणारा, जोपर्यंत त्याची मॅच्युरिटी डेट येत नाही तोपर्यंत, टिल द डेट ऑफ इट्स मॅच्युरिटी. ओके, एन नंबर ऑफ टाइम्स ते निगोशिएट होतं, निगोशिएबल होतं म्हणजे ट्रान्सफरेबल होतं, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते जातं. बट इथे लक्षात काय घ्यायचं, नॉट निगोशिएबल क्रॉसिंग, नॉट निगोशिएबल एखाद्या धनादेशावर नॉट निगोशिएबल असं जर लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ ते पुढे निगोशिएबल होत नाही असा होत नाही. आय रिपीट, याचा अर्थ नॉट निगोशिएबल क्रॉसिंगचा अर्थ असा होत नाही की ते पुढे ट्रान्सफर होऊ शकणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. मग काय अर्थ होतो तर बघूयात आपण नेमकं याचा अर्थ काय होतो. सो दिस रिक्वायर्स रायटिंग ऑफ वर्ड्स नॉट निगोशिएबल. याच्यामध्ये नॉट निगोशिएबल असा वर्ड लिहिला पाहिजे. ठीक आहे, पुढे काय झालं, इन ॲडिशन टू द टू पॅरलल लाईन्स. टू पॅरलल लाईन्समध्ये नॉट निगोशिएबल असं लिहायचं. मग त्याला ते काय होणार, नॉट निगोशिएबल क्रॉसिंग होणार. दीज वर्ड्स मे बी रिटन इनसाइड ऑर आउटसाइड दीज लाईन. आतमध्ये लिहा किंवा त्याच्या बाहेर लिहा, काही फरक पडत नाही. अकॉर्डिंग टू सेक्शन 130, सेक्शन 130 आपल्याला या ठिकाणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचं सांगतं, अ पर्सन टेकिंग अ चेक क्रॉस्ड जनरली ऑर स्पेशली बिअरिंग इन आयदर केस द वर्ड नॉट निगोशिएबल. आता इथून पुढे बघा, नॉट निगोशिएबल शॅल नॉट हॅव अँड शॅल नॉट बी कॅपेबल ऑफ गिव्हिंग अ बेटर टायटल टू द चेक दॅन दॅट व्हिच द पर्सन फ्रॉम हुम ही टूक इट. म्हणजे याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. याच्यामध्ये असं सांगितलं, जर नॉट निगोशिएबल असं जर लिहिलं असेल, आता हे क्रॉसिंग कोण करू शकतं रे, चेकवर क्रॉसिंग कोण करू शकतं, दोन आडव्या तिरप्या रेषा कोण मारू शकतं, असे बघा इथे नॉट असं कोण मारू शकतं या पद्धतीने, आणि मध्ये कोण लिहू शकतं नॉट निगोशिएबल. तर त्याचा ड्रॉवर जो आहे म्हणजे जो आदेशक आहे, समजा हे चेक मी जर तयार करत असेल, आदेशक त्याचा निर्माता, तो काय करू शकतो, त्याचं क्रॉसिंग करू शकतो, बरोबर. सो इथे काय सांगितलं आहे, शॅल नॉट हॅव बिअरिंग इन देअर केस द वर्ड नॉट निगोशिएबल, शॅल नॉट हॅव अँड शॅल नॉट बी कॅपेबल ऑफ गिव्हिंग अ बेटर टायटल टू द चेक दॅन दॅट विच द पर्सन फ्रॉम हुम ही टूक इट. थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी लक्षात घ्या, नंबर ए जो आहे, ए हा एक पर्सन आहे. ओके, ए कोण आहे, ए पर्सन आहे, जो की आपण म्हणूया, जो की कोण आहे रे, जो की आहे ड्रॉवर. कोण आहे, ड्रॉवर आहे हा. ओके, याने चेक काढला आणि हा कोण आहे, बिझनेसमन आहे, व्यवसायाचा मालक आहे, ओनर ऑफ द बिझनेस आहे, ओनर आहे. ए हा ओनर आहे त्याच्या बिझनेसचा, आणि बी हा कोण आहे रे, बी हा या ठिकाणी आहे क्लर्क, त्याच्या बिझनेसमध्ये काम करणारा बी हा क्लर्क आहे, किंवा आपण असं म्हणूया तो अकाउंटंट आहे. ठीक आहे, अकाउंटंट आहे. आणि एने बीला काय दिलं आहे, एने बीला एक चेक दिला आहे मित्रांनो. काय दिला आहे, चेक दिला आहे. परंतु असा चेक दिला, त्याच्यावर काही अमाऊंट भरली नाही, सही मात्र केली, अकाउंट भरली नाही आहे, सही मात्र केली आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दोन तिरप्या रेषा ओढल्या आणि मध्ये काय लिहिलं, मध्ये लिहिलं नॉट निगोशिएबल असं लिहिलं, मध्ये काय लिहिलं, नॉट निगोशिएबल लिहिलं. आणि काय सांगितलं, एने बीला असं सांगितलं, हा चेक घे आणि जे कोणाचं आपल्याला पेमेंट करायचं होतं, कोणाचं पेमेंट करायचं होतं, सी या पार्टीचं पेमेंट करायचं होतं. किती लाख रुपयाचं पेमेंट करायचं होतं, 5 लाख रुपयाचं पेमेंट करायचं होतं जवळपास. तर हे तू घे आणि त्याचं पेमेंट कर, मी सही केलेली आहे. समोर इथं काय लिहिलं आहे रे, नॉट निगोशिएबल लिहिलं आहे. आता बी काय करतोय, बी ते पेमेंट सीला न करता तो कोणाला करतो, डीला करतो. चेक कोरा चेक आहे. ओके, कोरा चेक आहे, सही झालेली आहे. बी हे पेमेंट सीला न करता डीला करतो.
कारण बी आणि डीचे काय असतात या ठिकाणी हितसंबंध असतात किंवा बीला आपले पर्सनल जे काही पैसे आहेत लोन आहेत ते डीला द्यायचे असतात, म्हणून बी सीला न देता तो डीला देतो आणि डीला काय देतो, डीला लिहून देतो 10 लाख रुपये. किती रुपये? 10 लाख रुपये तो डीला 10 लाख रुपयाचा चेक या ठिकाणी लिहून देतोय मित्रांनो. मग आता या केसमध्ये काय झालेलं आहे, बेटर टायटलचा विषय आपला या ठिकाणी आहे, म्हणून हे सगळं उदाहरण आपल्याला घ्यावं लागलं. बेटर टायटल म्हणजे एक चांगला जो काही मालकी हक्क आहे, चांगला मालकी हक्क. ए आणि बी हे 2 पार्टी या ठिकाणी झाले आणि तिसरा कोण झाला, डी झाला. ओके, सीचा तर काही अजून थांगपत्ताच नाही, त्याला माहीतच नाही चेक येणार आहे म्हणून. ए, बी आणि डी. एने काढलेला चेक त्याच्यावर सही केली, बीकडे तो सुपूर्द केला कोणाला देण्यासाठी, सीला देण्यासाठी, परंतु बीने कोणाला दिला रे, डीला दिला. आता या ठिकाणी काय झालं मित्रांनो, ए जो आहे ना, हा ए याचं जे काही टायटल आहे हे कसं आहे रे, बेटर टायटल आहे ना, गुड चांगलं टायटल आहे. परंतु आता हा चेक गेला बीकडे आणि बीने ते कोणाला ट्रान्सफर केला रे, डीला ट्रान्सफर केला. बीने तो डीला ट्रान्सफर केला, परंतु इथं बीचं टायटल कसं झालं रे, बीचं टायटल झालं या ठिकाणी डिफेक्ट टायटल. डिफेक्ट टायटल म्हणजे दूषित मालकी झाली बीची. ओके, बीची टायटल कसं झालं, दूषित झालं. कारण नंबर 1 म्हणजे योग्य तो मोबदला देऊन तो बीला एला योग्य मोबदला देतोय का, तो नाही, तो परस्पर पैसे देतो डीचा, तो जो की त्याचा कोण आहे, सावकार आहे. मग बीचं टायटल या ठिकाणी कसं झालं, डिफेक्टिव्ह झालं. आता हे लाईन वाचा, काय, शॅल नॉट बी कॅपेबल ऑफ. कोण कॅपेबल नसणार, बी कॅपेबल नसणार. बी या ठिकाणी कॅपेबल नसणार. कशाला कॅपेबल नसणार, गिव्हिंग अ बेटर टायटल टू द चेक दॅन दॅट विच द पर्सन फ्रॉम हुम ही टूक इट. बी या ठिकाणी कॅपेबल नसणार डीला त्याचं बेटर टायटल देण्यासाठी, जे बेटर टायटल एचं आहे. बेटर टायटल कोणाचं आहे, एचं आहे. म्हणजेच या ठिकाणी मग नंतर ही केस बाहेर आली की एने बीला दिलेला चेक, ओके, कोणासाठी काढला होता, तो सीला न देता डीला दिला. हे एच्या लक्षात आलं. मग एनं त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली बीवर. ओके, कारण नॉट निगोशिएबल असं या ठिकाणी लिहिलेलं होतं. नॉट निगोशिएबल या अर्थाने लिहिलेलं होतं की त्यावर जी काही अमाऊंट आहे ना, त्या अमाऊंट पुरतंच हे काय राहणार रे, निगोशिएबल राहणार, म्हणजे ट्रान्सफरेबल राहणार. त्याच्या पुढच्या अमाऊंटसाठी त्याचं पेमेंट होणार नाही. एने किती रुपये दिले होते, किती रुपयासाठी दिलं होतं, 5 लाख रुपयासाठी. परंतु बीने डीला 10 लाख रुपये लिहून दिले त्याच्यात, बरोबर, ठीक आहे, 10 लाख रुपये लिहून दिले. तेवढे पैसेच नव्हते खरं पाहिलं तर एच्या अकाउंटमध्ये. मग अशा पद्धतीने हे काय झालं, नॉट निगोशिएबल क्रॉसिंग. काय झालं हे, नॉट निगोशिएबल क्रॉसिंग. आलं लक्षात, येस. सो इट इज अ स्टॅच्युटरी क्रॉसिंग. इट इज अ स्टॅच्युटरी क्रॉसिंग म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे कायद्यामध्ये काय आहे रे, डिफाईन आहे. चलनक्षम दस्तऐवजांचा अनादर, डिसऑनर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. आता आपण या ठिकाणी बघूयात. सो डिसऑनर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं काय होतं, डिसऑनर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. चलनक्षम दस्तऐवजाचं काय होतं मित्रांनो, डिसऑनर होतंय म्हणजे अनादरण होतंय. चलनक्षम दस्तऐवज आपल्याला 3 प्रकारच्या माहिती आहेत. नंबर 1 काय रे, प्रॉमिसरी नोट. नंबर 2 काय, बिल ऑफ एक्सचेंज किंवा हुंडी. आणि नंबर 3 काय आहे आपलं, चेक. तर याचं काय होतंय रे, अनादरण होतंय. तर आता अनादरण झालं म्हणजे नेमकं काय झालं ते बघा. ज्यावेळी एखाद्या चलनक्षम दस्ताचा आज्ञार्थी चलनक्षम दस्ताला स्वीकृती देत नाही किंवा त्याच्या मुदतपूर्ती दिनांकाला त्याचे पैसे देत नाही, त्यावेळी चलनक्षम दस्ताचा काय झाला, अनादर झाला असं समजलं जातं, डिसऑनर झालं. A negotiable instrument is supposed to be dishonored when the drawee declined to receive it or to make sum upon it. लक्षात आलं. 2 केसमध्ये काय होतं रे, चलनक्षम दस्तऐवजाचं अनादरण या ठिकाणी होऊ शकतं. नंबर 1 काय, ज्यावेळी एखाद्या चलनक्षम दस्ताचा आज्ञार्थी चलनक्षम दस्ताला स्वीकृती देत नाही, चलनक्षम दस्तऐवजाला स्वीकृती देत नाही. कोणत्या चलनक्षम दस्तऐवजाला, प्रॉमिसरी नोट, हुंडी और बिल ऑफ एक्सचेंज की चेक. तर मित्रांनो ते असते हुंडी किंवा बिल ऑफ एक्सचेंज.
कारण स्वीकृतीची गरज या तीनपैकी कोणाला भासते? ती फक्त आणि फक्त बिल ऑफ एक्सचेंजलाच भासते, अर्थात हुंडीला भासते. हुंडीला स्वीकृती किंवा बिल ऑफ एक्सचेंजला स्वीकृती कोण देते? समोरची व्यक्ती, म्हणजेच खरेदीदार आणि विक्रेता यांच्या बाबतीत उधारीवर जो मालाची या ठिकाणी खरेदी करतो तो त्या ठिकाणी काय करतो रे? त्याला ॲक्सेप्टन्स देतो. जर संबंधित खरेदीदाराने त्यावर आपली ॲक्सेप्टन्स दिली नाही किंवा संमती दिली नाही, तेव्हा काय होतं? त्या बिल ऑफ एक्सचेंजचं अनादरण होतं. नंबर 2, या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत मुदतपूर्ती दिनांकाला म्हणजे मॅच्युरिटी डेटला, मुदतपूर्ती दिनांक म्हणजे मॅच्युरिटी डेटला ज्या दिवशी त्याचं पेमेंट होणार आहे किंवा चेकच्या बाबतीत ऑन डिमांड मागणी करता क्षणीच जर समोरच्या व्यक्तीने म्हणजे ड्रॉवीने आज्ञार्थीने पैसे देण्याचं जर नाकारलं तर काय होतं? चलनक्षम दस्तऐवजाचा अनादर होतो. ओके. सो साधारणपणे वचनचिठ्ठी व धनादेश यांना स्वीकृतीची गरज नसते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणाला स्वीकृतीची गरज नसते? वचनचिठ्ठी, प्रॉमिसरी नोट आणि चेकला स्वीकृतीची गरज नसते. त्यामुळे स्वीकृती न मिळाल्यामुळे त्यांचं अनादरण होत नाही. परंतु वचनचिठ्ठीची मुदत संपल्यानंतर वचनदात्याने किंवा धनादेशाच्या विशिष्ट मुदतीच्या आत बँकेने पैसे देण्यास नकार दिल्यास त्याचा काय होतो? अनादरण होतो. ओके. हुंडीला स्वीकृतीची गरज असतेच, बिल ऑफ एक्सचेंजला स्वीकृतीची गरज असतेच. आज्ञार्थीने स्वीकृती न दिल्यास हुंडीचा व्यवहार कायदेशीर होत नाही, म्हणजेच त्या ठिकाणी मग बिल ऑफ एक्सचेंजचं काय होतं? अनादरण होतं. लक्षात आलं? ओके. सो डिसऑनर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, पहिलं म्हणजे डिसऑनर बाय नॉन एक्सेप्टन्स, स्वीकृती न दिल्यामुळे. हे कोणत्या केसमध्ये पाहायला मिळेल आपल्याला? फक्त आणि फक्त बिल ऑफ एक्सचेंजच्या बाबतीत पाहायला मिळेल. दुसरं काय रे? डिसऑनर बाय नॉन पेमेंट, पेमेंटच झालं नाही, कशाचं पेमेंट होऊ शकत नाही? तिन्ही गोष्टीचं पेमेंट नाही होऊ शकत. प्रॉमिसरी नोट जी आहे, ओके, प्रॉमिसरी नोट जी आहे तर प्रॉमिसरी वचनचिठ्ठीचं पैसे देण्याचं संबंधित व्यक्तीनं नाकारलं असेल किंवा जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे बिल ऑफ एक्सचेंजचे पेमेंट देण्याचं संबंधित व्यक्तीनं नाकारलं असेल किंवा तिसरं काय? चेक बँकेने चेकचे पैसे देण्यास नकार दिला असेल. बँक चेकचे पैसे देण्यास नकार केव्हा देऊ शकते? त्याचे वेगवेगळे ग्राउंड्स आहेत. समजा इनसफिशियंट फंड असेल तर बँक पैसे देणार नाही किंवा चेकमध्ये खाडाखोड असेल तर बँक पैसे देणार नाही इत्यादी. सो डिसऑनर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट केव्हा होतं? 2 कारणामध्ये, डिसऑनर बाय नॉन एक्सेप्टन्स आणि दुसरं काय रे? डिसऑनर बाय नॉन पेमेंट. ओके. सो अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मे बी डिसऑनर्ड बाय नॉन एक्सेप्टन्स, स्वीकृती न मिळाल्यामुळे अनादरण होतं. आणि दुसरी कोणती केस असू शकते? नॉन पेमेंट, म्हणजे पैसे न दिल्यामुळे त्याचं अनादरण होऊ शकतं. स्वीकृती न मिळाल्यामुळे अनादरण. A bill of exchange is said to be dishonored by non-acceptance is any one of the following ways. हे सांगितलं आपल्याला सेक्शन 91 मध्ये. सेक्शन 91 मध्ये सांगितलं की खालील कारणांमुळे आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणी स्वीकृती न मिळाल्यामुळे अनादरण झालेलं आहे. कोणाचं? बिल ऑफ एक्सचेंजचं. नंबर 1, when a bill is duly presented for acceptance and the drawee or one of the several drawees not being partners refuse acceptance within किती रे? 48 hours. विदिन किती? इम्पॉर्टंट, 48 तासाच्या आत समोरच्या व्यक्तीने त्याला स्वीकृती दिली पाहिजे, अन्यथा त्याचं काय होतं? अनादरण होतं, डिसऑनर होतं. ओके. फ्रॉम द टाइम ऑफ प्रेझेंटमेंट द बिल इज डिसऑनर्ड. जेव्हा हुंडीचा आदेशक आज्ञार्थीकडे योग्य पद्धतीने हुंडी सादर करीत असेल, योग्य पद्धतीने सादर करायची आहे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून, व आज्ञार्थीकडे हुंडी सादर केल्यापासून तो 48 तासाच्या आत तिला स्वीकृती देत नसेल विदाऊट एनी रिझन, तर हुंडीचा काय झाला? अनादरण झाला असं समजलं जातं. ओके. नंबर 2, जेव्हा आज्ञार्थी करार करण्यास पात्र नसतो तेव्हा हुंडीचा काय होतो रे? अनादरण होतो. म्हणजेच या ठिकाणी ती आता व्यक्ती कशी होते? असमर्थ होते. कोणत्या कारणाने असते ती असमर्थ? अज्ञान व्यक्ती असते किंवा वेडी व्यक्ती असते किंवा व्यक्ती काय होते? दिवाळखोर होते. व्हेअर द ड्रॉवी इज इनकॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट द बिल मे बी ट्रीटेड ॲज डिसऑनर्ड. त्याच्यानंतरची केस कोणती आहे?
व्हेन अ ड्रॉवी गिव्स अ क्वालिफाईड एक्सेप्टन्स, समोरची व्यक्ती काय देते रे, क्वालिफाईड एक्सेप्टन्स देते. क्वालिफाईड एक्सेप्टन्स म्हणजेच काय रे, अटी सहित स्वीकृती म्हणतात त्याला. काय म्हणतात, अटी सहित, विथ कंडिशन्स लागू. ओके, टर्म्स अँड कंडिशन. सो व्हेन अ ड्रॉवी गिव्स अ क्वालिफाईड एक्सेप्टन्स द होल्डर मे ट्रीट द इन्स्ट्रुमेंट डिसऑनर्ड. कारण आपल्याला माहिती या ठिकाणी स्वीकृती देताना कसल्याही प्रकारची अट टाकता येत नाही. ज्यावेळी हुंडीचा आज्ञार्थी विशिष्ट अटीवर हुंडीला स्वीकृती देत असेल व ती स्वीकृती हुंडीच्या आदेशकाला मान्य नसेल तर हुंडीचा काय होतो, अनादर होतो. डिसऑनर बाय नॉन पेमेंट. आता हे आपण फक्त डिसऑनर बाय नॉन एक्सेप्टन्स हे फक्त बिल ऑफ एक्सचेंजला लागू आहे, मात्र डिसऑनर बाय नॉन पेमेंट हे तिन्हींना लागू आहे. प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेकला सुद्धा. अ प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज अँड चेक is said to be dishonored by non-payment when the maker of the note, acceptor of the bill or drawee of the check makes default in payment upon being duly required to pay the same. हो, दिस इज सेक्शन 92 मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय की प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेकचं या ठिकाणी डिसऑनर होतं बाय नॉन पेमेंटने. केव्हा, जेव्हा व्हेन द मेकर ऑफ द नोट, प्रॉमिसरी नोटचा कोण रे, प्रॉमिसरी नोटचा निर्माता या ठिकाणी पेमेंट देण्याचं नाकारतो, किंवा ॲक्सेप्टर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंजचा ॲक्सेप्टर म्हणजे ज्याने बिलला काय दिली रे, स्वीकृती दिलेली आहे, तो पेमेंट करण्याचं नाकारतो. किंवा ड्रॉवी ऑफ द चेक, ड्रॉवी कोण असणार, नेहमी बँक असणार, कारण चेक कोणावर काढला जातो, बँकेवर. बँकेने पैसे देण्याचं नाकारलं तर या ठिकाणी डिसऑनर बाय काय होते, नॉन पेमेंट. जेव्हा वचनचिठ्ठीचा वचनदाता, हुंडीचा आज्ञार्थी व धनादेशाचा आज्ञार्थी नेहमी कोण असते, बँक असते. चलनक्षम दस्तऐवजाचे पैसे देणे आवश्यक असूनही ते पैसे धारकास देण्याचे नकार देते, त्यावेळी वचनचिठ्ठी, हुंडी व धनादेशाचे पैसे न मिळाल्यामुळे काय झाला, त्याचा अनादरण झाला आहे असं म्हटलं जातं. ओके, मग या अनादरणाचा परिणाम नेमका काय होतो तर ते आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. अनादरण झालं म्हणजे शांत बसायचं का तर नाही. ज्या कोणी पेईला पैसे मिळाले नाही त्यानं काहीतरी पावलं उचलणं गरजेची आहे. तर बघा मित्रांनो, जेव्हा एखाद्या चलनक्षम दस्ताला स्वीकृती न मिळाल्यामुळे नंबर 1 किंवा पैसे न मिळाल्यामुळे म्हणजे नंबर 2, हे किंवा हे दोन्हीपैकी एक कारण असू शकतं. स्वीकृती न मिळाल्यामुळे कारण कशात असणार, फक्त आणि फक्त बिल ऑफ एक्सचेंजमध्ये. पैसे न मिळाल्यामुळे डिसऑनर होतं, हे कारण कशामध्ये असणार, तिन्ही केसेसमध्ये. त्याचा काय होतो, अनादरण होतो. तर त्या चलनक्षम दस्ताच्या धारकाला पैसे देण्यास जबाबदार असणाऱ्या सर्व व्यक्तींवर कोर्टात दावा दाखल करता येतो. कोर्टामध्ये दावा दाखल करता येतो. परंतु कोर्टात दावा दाखल करण्यापूर्वी चलनक्षम दस्ताच्या अनादरणाची सूचना, नोटीस ऑफ डिसऑनर्ड ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, सर्व संबंधित पक्षांना देणे कसं आहे, कंपल्सरी आहे, म्हणजेच ते अतिशय आवश्यक आहे. तसेच चलनक्षम दस्ताचा अनादर झाल्यावर त्याची कचेरीत नोंदणी करणे काय आहे, आवश्यक आहे. म्हणजे त्याची काय केली पाहिजे, नोटिंग केली पाहिजे. ओके, कारण या नोंदणीमुळे चलनक्षम दस्ताचा खरोखरच अनादरण झाला आहे असं समजल्या जातं. आणि वरील अटी पूर्ण झाल्यानंतर चलनक्षम दस्ताचा अनादर करणाऱ्या व्यक्तीवर कोर्टामध्ये दावा दाखल करता येतो. ओके, सो a negotiable instrument is supposed to be dishonored when the drawee decline to receive it or to make sum upon it. In both cases, the holder is entitled to sue in contradiction of the drawer and endorser. एंडोर्सर म्हणजे पृष्ठांकक म्हणजे काय ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. नोटीस ऑफ डिसऑनर इज गिवन टू ऑल पार्टीज. नोटीस ऑफ डिसऑनर, अनादरणाची सूचना सगळ्या पक्षांना दिली पाहिजे. एक्सेप्ट कोणाला सोडून, मेकर ऑफ नोट म्हणजेच प्रॉमिसरी नोटचा या ठिकाणी कोण, निर्माता. एक्सेप्टर ऑफ बिल एक्सेप्ट करणारा.
आणि ड्रॉवी ऑफ द चेक, म्हणजे ड्रॉवी ऑफ द चेक कोण असेल? बँक. नोटीस ऑफ डिसऑनर सगळ्या पार्टींना दिली पाहिजे जे जे कोणी त्याच्याशी संबंधित आहे. एक्सक्लुडिंग कोण? मेकर ऑफ नोट, ॲक्सेप्टर ऑफ बिल, ड्रॉवी ऑफ चेक. या तिघांना त्या बाबतीत नोटीस ऑफ डिसऑनर देणं गरजेचं नाही आहे. याचं कारण काय आहे मित्रांनो? याचं कारण हेच आहे की डिसऑनर यांनीच तर केलेलं आहे. डिसऑनर यांनीच तर केलेलं आहे. बँकेनं पैसे देण्याचं नाकारलं म्हणून तर डिसऑनर झालंय हे बँकेला माहीतच आहे. परत आपण सांगण्याची गरज आहे का? नाही. ॲक्सेप्टर ऑफ बिल, बिल ऑफ एक्सचेंजला ॲक्सेप्टन्स दिली नाही समोरच्या व्यक्तीने, त्यानं काय केलं आहे? अनादरण केलं आहे. मग त्याला आपण वेगळं सांगण्याची गरज आहे का की वेगळी नोटीस द्यायची का? नोटीस ऑफ डिसऑनर नाही. मेकर ऑफ नोट, प्रॉमिसरी नोटच्या निर्मात्यानं काय केलं आहे? प्रॉमिस तोडलं आहे. पैसे देण्याचं प्रॉमिस तोडलं आहे म्हणजे डिसऑनर केलं आहे. मग त्याला काय नोटीस देण्याची गरज आहे का? नाही. की डिसऑनर झालं आहे वा असं सांगायची गरज आहे का? नाही सांगायची गरज. कारण या ठिकाणी त्यांनीच काय केलं आहे? डिसऑनर केलं आहे. कशाचं? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं. तर अनादरणाची सूचना किंवा नोटीस या ठिकाणी आपल्याला संबंधित पक्षांना द्यायची आहे. जो कोणी या ठिकाणी पृष्ठांकक आहे, एंडोर्सर असेल त्याचा किंवा आदेशक असेल, अशा पद्धतीने बघा. चलनक्षम दस्ताचा अनादर झाल्यानंतर चलनक्षम दस्तधारकाने त्याचे पैसे देण्यास जबाबदार असलेल्या सर्व पक्षांना चलनक्षम दस्ताच्या अनादराची माहिती ज्या सूचनेत दिली जाते तिला काय म्हणतात? अनादरणाची सूचना किंवा अनादरणाची नोटीस असं म्हणतात. लक्षात आलं? मग अनादरणाची सूचना किंवा नोटीस कोण देणार आहे? तर चलनक्षम दस्तऐवज धारक देणार आहे. ओके. शेवटी ज्याच्या हातामध्ये ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट होतं, मग ते चेक असेल, प्रॉमिसरी नोट असेल, ओके, किंवा बिल ऑफ एक्सचेंज असेल, आणि त्याच्या तोंडावर सांगण्यात आलं की याचे पैसे मिळणार नाही, तर ती व्यक्ती या ठिकाणी जबाबदार आहे मित्रांनो. कशासाठी? अनादरणाची सूचना किंवा नोटीस त्या संबंधित सर्व पक्षांना देण्यासाठी. जर त्याने तशी नोटीस दिली नाही तर त्यामध्ये मग कायदा काहीही करू शकत नाही. शेवटी नुकसान कोणाचं होणार? त्या चलनक्षम दस्तऐवजाच्या धारकाचं होणार. ओके. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे काही पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते डिस्कस केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा राहिलेला उर्वरित भाग बघूयात. सो इथे आपण थांबूयात. सो तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. हॅव अ गुड डे.